सौंदर्य हे जवळचं नातं आहे। प्रत्येक स्त्रीलाही वाटतं की आपण सुंदर असावं, सुंदर दिसावं। त्यातल्या त्यात जर ती नवी नवरी असेल तर तिचं सौंदर्य अधिकच फुलवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते ती मेकअपची आणि तिच्या मेकअप करणाऱ्या मेकअप आर्टिस्टची। याच अनुषंगाने नाशिकमध्ये उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट घडवण्याचं काम करतायत आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त मेकअप आर्टिस्ट गार्गी गायकवाड। जॉर्जियस ब्युटी सलूनच्या माध्यमातून त्या स्त्रियांचं सौंदर्य फुलवत असताना नाशिक सलून ब्युटी पार्लर असोसिएशनची स्थापना करत त्या अध्यक्षस्थानही भूषवतात। नाशिकच्या कलाकारांना फक्त राज्यस्तरावरच नाही तर देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कीर्ती प्राप्त झाली पाहिजे या उद्देशाने त्या नाशिक सलून ब्युटी पार्लर असोसिएशन आणि जॉर्जियस ब्युटी सलून अँड अकॅडमीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असतात। याच अनुषंगाने त्यांनी आत्ताच उत्तर महाराष्ट्रीय भव्य अशी बिगेस्ट ब्रायडल कॉम्पिटिशन या स्पर्धेचं आयोजन केलं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून घाडगे आणि सून सिरियल फेम अभिनेता चिन्मय उदगीरकर, मुंबईचे सुप्रसिद्ध इंटरनॅशनल हेअर अँड मेकअप आर्टिस्ट निलेश रणदिवे आदी उपस्थित होते। तसेच या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे परीक्षक शिरीन मर्चंट, इंटरनॅशनल हेअर अँड मेकअप आर्टिस्ट मुंबई आणि वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर अस्मिता भाटे, धैर्या भाटे यांनी या स्पर्धेचं ज्युरी म्हणून काम बघितलं। या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रथम दीप प्रज्वलन आणि संत सेना महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। स्पर्धेच्या सुरुवातीला स्पर्धकांचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी गार्गे यांनी स्टेजवर HD आणि 3D मेकअपचे प्रात्यक्षिक दाखवले। यावेळी नव्या नवरीच्या वेशात सजलेल्या ब्रायडल मेकअप केलेल्या सुंदर स्पर्धकांनी प्रेक्षकांची दाद मिळवली। या स्पर्धेत महाराष्ट्रीयन, बंगाली, राजवाडी, कॅथलिक, मुस्लिम, दक्षिण भारतीय अशा विविध वेशभूषेतील ब्राईड मॉडेल्सने रॅम्प वॉक देखील केले आणि उपस्थित प्रेक्षक त्यांचा मनमोहक मेकअप आणि वेशभूषा बघून दंग झाले। या स्पर्धेतील विजेत्यांना पहिलं बक्षीस 21,000 रुपये, दुसरं बक्षीस 11,000 रुपये आणि तिसरे बक्षीस 5,000 रुपये रोख रक्कम स्वरूपात देण्यात आले। स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येकाला एक आकर्षक गिफ्ट सर्टिफिकेट आणि VIP ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले। या स्पर्धेविषयी अधिक माहिती दिली स्पर्धेच्या आयोजक आणि जॉर्जियस ब्युटी सलून अँड अकॅडमीच्या संचालिका गार्गी गायकवाड यांनी। आम्ही जे ऑर्गनाइज केलेलं आहे ब्रायडल कॉम्पिटिशन नाशिकमध्ये निलेश रणदिवे सर आणि स्वाती बेडवे आणि गार्गी गायकवाड आम्ही तिघांनी ऑर्गनाइज केले आणि चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। आमच्या इकडे ब्रायडल 3D HD मेकअप होतो, स्टेज मेकअप वेगळा असतो, स्क्रीन मेकअप वेगळा असतो। ह्या प्रकारचे सगळ्या प्रकारचे मेकअप इथे शिकवले जातात आणि लोकांना पण कसं प्रोत्साहन केलं जातं की पुढे कसं जायचं। मेकअप तर शिकतात पण पुढे पण जाण्याचा मार्ग त्यांना आम्ही दाखवतो। गार्गी गायकवाड यांनी 3 वर्षापूर्वी नाशिक सलून ब्युटी पार्लर असोसिएशन या संघटनेची स्थापना करून सलून ब्युटी पार्लर या क्षेत्रातील लोकांचे शैक्षणिक नॉलेज वाढावे, त्यांना जास्तीत जास्त प्रॅक्टिकल्स करायला मिळावे आणि या क्षेत्रातील मुला-मुलींनी आणि महिलांनी उत्तम कामगिरी करून दाखवावी। सोबतच महिलांना स्पर्धेचं महत्त्व कळावं, त्यांच्या कामात अधिकाधिक सुधारणा व्हाव्या, त्या अधिकाधिक एक्सपर्ट व्हाव्या यासाठी त्यांनी प्लॅटफॉर्म मिळवून द्यावा या हेतूनं अशा विविध स्पर्धांचं आयोजन करत असल्याचं त्यांनी सांगितलं। त्या स्वतः देखील नाशिकमध्येच नाही तर उत्तर महाराष्ट्रातील उत्तम हेअर अँड मेकअप आर्टिस्ट म्हणून ख्याती प्राप्त केली। नाशिक सलून ब्युटी पार्लर असोसिएशनच्या वतीनं नाशिक त्र्यंबक येथे दरवर्षी एक सेमिनार घेण्यात येते। तसेच यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाते। गार्गी गायकवाड, स्वाती बिडवे आणि निलेश रणदिवे गेल्या 20 वर्षांहून अधिक काळापेक्षा
या क्षेत्रात काम करतात आणि इंटरनॅशनल सर्टिफिकेटचे ते मानकरी आहेत. त्यांच्या या कार्याविषयी प्रमुख पाहुणे चिन्मय उदगीरकर यांनी त्यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. आता धावपळीच्या काळामध्ये स्वतःच्या प्रेमात असणं, सेल्फ लव्ह करणं हे जरा दुरापास्त झालेलं आहे. आपण हरवून बसलेलो आहोत. त्यामुळे या कॉम्पिटिशनच्या द्वारे सगळ्यांना आतून सुंदर होता येणार आहे, सेल्फ लव्ह मध्ये पडता येणार आहे. हे फार महत्वाचं. ही स्पर्धा नाही, हा स्वतःतून सुंदरता जी काय ती शोधण्याचा, सुंदर करण्याचा हा एक प्रवास आहे. आणि मला असं वाटतं की हा सगळ्यात मोठा फॉर्म्युला आहे सुंदरतेचा, जो निलेश रणदिवे सर गार्गी यांनी सगळ्यांना दिलेला आहे. या सगळ्या टीमचं खूप खूप कौतुक. सोबतच खास मुंबईहून आलेले इंटरनॅशनल हेअर अँड मेकअप आर्टिस्ट कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निलेश रणदिवे यांनी देखील या स्पर्धेचं कौतुक केलंय. गार्गी गायकवाड यांनी या कॉम्पिटिशनचं संपूर्ण आयोजन केलं. आयोजन खूप छान आहे आणि याच्यातनंच काही मुलं इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलला काम करत असतात. आणि आयुष्यामध्ये एक कॉम्पिटिशन ही व्हायला पाहिजे. जोपर्यंत कॉम्पिटिशन होत नाही तोपर्यंत प्रत्येकाला आपल्या कामाची लेवल कळत नाही. बरं, दुसरी गोष्ट, याचे जे ज्युरीज आहेत याचे इंटरनॅशनल लेवलला त्यांनी कामं केलेली आहेत, त्यामुळे त्यांचा अनुभव चांगला आहे याच्यामध्ये. आणि या सगळ्याला घेऊन नाशिककर जे ब्युटिशियन आहेत नाशिकचे, त्यांना नक्कीच फायदा होईल याचा. स्पर्धेच्या प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेत रंजू मिश्रा, द्वितीय पारितोषिक विद्या सोनवणे, तर तिसरं पारितोषिक पटकावले पूनम कोरडे आणि प्रियंका चव्हाण यांनी. कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर रोड येथील संत जनार्दन स्वामी आश्रम शेजारी असलेल्या लक्ष्मी लॉन्स येथे पार पडला. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अँकर अश्विनी सरडीकर यांनी या बहारदार कार्यक्रमाला आपल्या सूत्रसंचलनाने रंगत आणली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी असोसिएशनच्या महिला आर्टिस्ट व कलाकार निशा मेहेंदळे, पूजा गाडेकर, वर्षा माहुलकर, सारिका पवार, स्वाती निगळ, माधुरी करपे, प्रियंका चव्हाण, राखी कपूर यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.